दूध चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला, तिथीला, सणाला काही विशिष्ट जे दिवस असतात, सण असतात, त्याला खूप महत्त्व आहे आणि त्या दिवसाला आणि त्या तिथीला जर आपण, त्या सणाला जर आपण काही उपाय केले तर त्या उपायाने आपल्या घरातली, आपल्या आयुष्यातली, आपल्या शरीरातली नकारात्मक, इडापिडा, करणी बाधा, जादू टोना, वाईट शक्ती, हे जे काय आपल्याला नजर वगैरे लागले असते हे सगळं निघून जात असतं। आणि म्हणून आपल्याला होळी दिवशी असा एक उपाय करायचा आहे, हा गुपचूप उपाय करायचा आहे। आपण सेवा, उपाय जे असतात ते एकमेकाला सांगायचे, पण आपण स्वतः जो गुप्त उपाय करतो तो कुणालाही सांगायचा नाही। आता हे माझ्या व्हिडिओचा विषय आहे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना हा उपाय नक्की करायला सांगते। व्हिडिओ तुम्ही बघत असताना स्किप न करता बघा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करत जा, कारण कुणालाही सगळ्याच गोष्टी माहीत असतात असं नाही। म्हणून तुमच्या संबंधित असतील बघा, नातेवाईक, शेजारी किंवा मित्र मैत्रिणी, जे कोणी असेल त्यांना व्हिडिओ शेअर करत जा, कारण त्यामुळं त्यांच्या आयुष्यात सुद्धा ह्या उपायानं चांगल्या गोष्टी घडतील आणि त्यांच्या आयुष्यातले दुःख, संकट, जे काय नकारात्मकता आहे वगैरे ते निघून जाईल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। आता हा व्हिडिओ पाठवल्यामुळं तुम्हाला तुम्ही करणार आहे की नाही हे माहीत नसतं, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पाठवला तरी चालेल, पण तुम्ही करताय की नाही हे कुणाला सांगायचं नाही, तुम्ही गुपचूप करायचं। तर सगळ्यात पहिल्यांदा होळीच्या दिवशी आपल्याजवळ दिवसभर अशी एक वस्तू ठेवायची आहे, त्यामुळं तुमच्या आयुष्यात येणारी जी कोणतीही वाईट नजर असेल, करणीबाधा असेल, कोणाची लागलेली नजर असेल, किंवा अजून तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर इडापिडा असेल, तुम्ही सतत आजारी पडत असाल, तुमचा व्यवसाय आहे, व्यवसायात वाढ होत नसेल, किंवा तुम्ही नोकरीला आहे, नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तुमची मुलं वारंवार आजारी पडत असतील, किंवा पती वारंवार वाद करत असेल, चिडचिडपणा करत असेल, किंवा घरातील अजून व्यक्तींना काय त्रास होत असेल, ह्यासाठी अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही नक्की करा। होळी म्हणजे या दिवशी आपण होळी पेटवतो आणि ह्या होळी पेटवल्यानंतर होळीमध्ये आपण आपल्या घरातल्या, आपल्या आयुष्यातल्या वाईट शक्ती जाळून आनंदाचे दिवस साजरे करण्यासाठी हे करत असतो। तर चांगल्या गोष्टी आपल्याला सुरुवात करण्यासाठी या दिवसापासून आपली होळीच्या दिवसापासून सुरुवात होत असते। म्हणजे कसं असतं, आपण ज्यावेळेला दिवसभर नामस्मरण करतो, चांगल्या गोष्टीचं अनुकरण करतो आणि संध्याकाळी ज्यावेळेला होळी पेटवतो त्यावेळेला आपल्यातले सगळे वाईट अवगुण असू देत, वाईट विचार असू देत, आपल्यातले वाईट ज्या काही गोष्टी असतील त्या आपण त्यामध्ये दहन करतो आणि चांगल्या गोष्टीची सुरुवात करत असतो। आणि म्हणून या दिवशी आपल्याला एक अतिशय महत्त्वाचा उपाय करायचा आहे। साधा सोपा उपाय, आपल्या घरातल्याच वस्तूपासूनचा उपाय, नसेल तर एक 20 रुपये ह्याला खर्च आहे, जास्ती काही नाही। ह्या वस्तू तुम्ही आणून जरी उपाय केला तरी चालेल। सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। पौर्णिमा आहे, हुताशनी पौर्णिमा आहे, त्यामुळं लक्ष्मीसाठी अतिशय प्रभावी या दिवशी दिवस आहे, त्यामुळे तुम्ही घर स्वच्छ झाडून पुसून काढायचं आहे। सोमवार असल्यामुळं तुम्हाला फरशी पुसली तरी चालेल, फक्त फरशी पुसत असताना चिमूटभर हळद, गोमूत्र, गंगाजल, गुलाब जल, भीमसेन कापूर, थोडासा लिंबू, खडे मीठ हे सगळं त्यामध्ये टाकायचं आणि फरशी पुसायची। यामुळं काय होईल, तुमच्या घरामध्ये येणारी नकारात्मकता आहे ती दूर होईल। आता नकारात्मकता बाहेरून कशी येते, तर तुम्ही ज्या वेळेला बाहेर जाता त्यावेळेला तुमच्या मार्फत बाहेरून नकारात्मकता येते, किंवा तुमच्या घरामध्ये येणारे व्यक्तीमधून सुद्धा नकारात्मकता येत असते। म्हणून ही नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला फरशी पुसत असताना ह्या वस्तू टाकायच्या। दुसरी गोष्ट, सकाळी लवकर उठून अंघोळ केल्यानंतर हुमरा स्वच्छ पुसायचा। पौर्णिमा आहे, हुमऱ्याला हळदीचं लिंपण करायचं। तुळशीला ह्या दिवशी कच्चं दूध आणि जल अर्पण करायचं। तुळशीची सुद्धा पूजा करायची, दारामध्ये रांगोळी काढायची, दार स्वच्छ पुसायचं, दाराला सुद्धा हळद आणि कुंकू मिक्स करून गोमूत्रामध्ये ओलं करून त्याचं स्वस्तिक काढायचं। आता विषयाकडे वळूया। उपाय काय आहे तर बघा,
उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे आणि सकाळी केल्यानंतर ही वस्तू दिवसभर आपल्या जवळ ठेवायची आहे. मग तुम्ही पर्समध्ये ठेवा. पर्स तुमच्या जवळ नसणार आहे, त्यामुळं पुरुषांनी खिशामध्ये आणि स्त्रियांनी तुमचा साडी नेसत असाल तर साडीच्या पदराला बांधा किंवा एखादा रुमाल आहे तो रुमाल सतत तुमच्या जवळ दिवसभर ठेवा किंवा लेगिन्स घालत असाल तर लेगिन्सला खिशे असतात तिथं ठेवा. पण जवळ दिवसभर राहावी अशा उद्देशानं ही पुरचुंडी तयार करायची. प्रत्येकाजवळ वेगळी पुरचुंडी ठेवायची. जेवढे तुमच्या घरामध्ये व्यक्ती आहेत तेवढ्या पुरचुंडी तुम्ही बनवायच्या. मग तुम्ही 2 मुलं नवरा बायको असाल, सासू सासरे असाल तेवढ्या सगळ्यांना, एकत्र कुटुंब असेल तर तेवढ्या सगळ्यांना, कुणाचंही वाईट होईल, दीर असू दे, जाऊ असू दे, अजून घरात कोणी असू दे, ह्याचं वाईट होईल अशा उद्देशानं करू नका. त्यांना सांगा ही पुरचुंडी तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टीसाठी ठेवायचे. पटले तर ठेवतील, नाही तर नाही. पण सगळ्यांना चांगल्या हेतूनं उपाय, म्हणजे घरातल्यांना हा गुप्त उपाय करायचा पण आपल्या घरच्यांपुरता. आणि हा उपाय जो करत असताना पुरचुंडी दिवसभर ठेवायची. सगळ्यात पहिल्यांदा पिवळी मोहरी जी असते की देवपूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळते पिवळी मोहरी. चिमूटभर पिवळी मोहरी, 1 लवंग, 1 जायफळ, त्यानंतर 1 किंवा 2 चिमूटभर काळे तीळ. हे सगळं काळं एक छोटंसं कापड घ्यायचं. तुकडा घेतला तरी चालेल. ब्लाऊज पीसचा एखादं ब्लाऊज पीस तुम्ही असेल तर त्याचं कट करा किंवा विकत एक 10 रुपयाचं कट करून आणला तरी चालेल. साधं एकदम चालतं. आणि त्यामध्ये ह्याची पोटली बांधायची आणि ही पोटली दिवसभर तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची. आणि ज्या वेळेला तुम्ही संध्याकाळी होळी पेटवता, होळीला आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो, होळीची पूजा करता, होळीला हळदी कुंकू पाणी घालता, नारळ अर्पण करता, पुरणपोळीचा नैवेद्य दाखवता आणि प्रदक्षिणा घालता. त्या प्रदक्षिणा घातल्यानंतर ही पुरचुंडी, ही पोटली जी आहे ती तुम्ही त्या होळीमध्ये दहन करायची, टाकायची. त्यामुळं काय होईल, तुमच्या आयुष्यातल्या वाईट शक्ती, करणी बाधा, नजर लागली असेल, तुम्हाला कोणी म्हणजे जादूटोणा केला असेल तुमच्यावरती, सतत तुमच्या वाईट गोष्टी घडत असतील तर त्या सगळ्या निघून जातील. आणि हे टाकल्यानंतर तुम्ही होळीला प्रार्थना करायची. माझ्या आयुष्यातल्या ज्या काही इडापिडा आहेत, करणीबाधा आहे, जादूटोणा आहे, वाईट शक्ती आहे, ती सगळी ह्या होळीमध्ये दहन झालेली आहे आणि इथून पुढे आमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी, आनंदाच्या गोष्टी सुरुवात झालेल्या आहे. अशा पद्धतीनं तुम्ही होळीला प्रार्थना करायची. हा उपाय तुम्ही संध्याकाळी नक्की करा. बघा तुमच्या आयुष्यातले पुढचे जे वर्षभर जे दिवस आहेत ते चांगले येतील आणि तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी, तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायात नक्की वाढ होईल, व्यवसायातल्या अडचणी दूर होतील, नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये येशील, प्रमोशन होईल, पगार वाढेल, मुलांच्या परीक्षा किंवा जे काय आहे त्रास, त्या सगळ्या गोष्टीमध्ये यश येईल, त्रास निघून जाईल, परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतील. ह्या सगळ्या मुलांच्या, तुमच्या आणि तुमच्या घरातल्यांच्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये वर्षभर चांगला दिवस यायला सुरुवात होईल. हा दिवस एकच आहे की ह्या दिवशी सेवा करायची आहे. त्यानंतर वर्षभर तुम्हाला ही सेवा करता येणार नाही. त्यामुळं अशी वस्तू गुपचूप तुम्ही ह्या होळीच्या दिवशी नक्की टाका. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा. त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील. आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. होळीमध्ये तुमच्या सगळ्यांची दुःख, संकट, करणीबाधा, जादूटोणा, इडापिडा, वाईट शक्ती सगळं जळून गेलेलं आहे आणि तुमच्या आयुष्यात खूप चांगले दिवस आलेले आहेत असं मी मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.